आता इकडे समजा पहिला एक वोटर जो आहे तो येतो आणि इकडे उभा राहतो, तर हा वोटर आहे, याला वोटर समजा, आणि तो इकडे उभा राहून पहिला वोट करतो. आणि आपण बघा इकडे आपण वोट करू, केळ्याला वोट करू, काळा कास नाहीये तरी कशी चोरी होऊ शकते? केळ्याला मत केलं आणि व्यवस्थित केळ्याची पावती आली, कारण वोटर तिकडे उभा आहे आपली पावती बघण्यासाठी. हा इकडे आम्ही इकडे लाईट सेन्सर लावलाय, त्या लाईट सेन्सरच्या समोर इकडे हा वोटर म्हणून उभा होता. तर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा प्रोग्राम आहे का 4 सेकंडच्या आत वोटर तिकडून निघून जातोय, म्हणजे वोटर तिकडे आला, बटन दाबतो, त्याच वेळी व्हीव्हीपॅट तिकडे मोजणी करतो का लाईट किती आहे, आणि 4 सेकंडचा आत जर प्रोग्रामिंग 4 सेकंडची आहे तर 4 सेकंडचा आत वोटर जर तिकडून निघून जातो, तर तिकडे त्याला बघण्यासाठी कोणी नाहीये. इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं तिकडे चोरी होतील. आता तसा वोटर आता इकडे काय केलाय, तो निघून गेलाय. वोटर मी इकडे बाजूला ठेवलाय, सेन्सरच्या समोर कोणीच नाहीये, बटन दाबल्यानंतर वोटर तिकडे थांबत नाहीये. आणि काय होतंय ते बघू. तर मी परत केळ्याला मत देतोय. आता परत केळ्याला मत दिलं तर बघा काय येतंय, वोटर तिकडे थांबला नाहीये, सेन्सरच्या समोर कोणीच नाहीये, केळ्याच्या ठिकाणी सफरचंद आला. हे कसं काय झालं? कारण याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे तर वोटर जर तिकडे थांबत नाहीये, 4 सेकंडचा अगोदर निघून गेला, त्याच्या अगोदर मी पावती काढणार नाही. वोटर जर निघून जातोय, आपल्याला बघणारा कोणीच नाहीये, लाईट सेन्सरला व्यवस्थित माहीत पडतंय, वोटर तो काय करतो, इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरून घेतो. आपण 10 सेकंदामध्ये हे परत प्रयत्न करू कलिंगडवर, कारण आम्ही हे सगळं वोट चोरी करून सफरचंदला देणार आहोत. तर मी परत वोटरला उभा करतोय, वोटर इकडे उभा झाला, परत मी कलिंगडला मत दिलं. आता कलिंगडला मत दिल्यावर काय येते बघू, व्यवस्थित कलिंगड आला, कारण वोटर इकडे उभा आहे. आता कलिंगड इकडून, आता वोटर इकडून गेला, वोटर गेला. आपण परत कलिंगडला मत देऊ. सफरचंद. तर हा प्रोग्राम चोरीचा आहे, पण त्या प्रोग्रामला जी मदत पाहिजे तर याच्यामध्ये लागलेला लाईट सेन्सरची पाहिजे. पण इलेक्शन कमिशनचा जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे का? आम्ही चोरी दाखवण्यासाठी उगीच बोंबा मारतो आणि याच्यामध्ये सेन्सर लावलाय. पण इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये सेन्सर आहेत, याचे पुरावे आपण बघू. इलेक्शन कमिशनचा स्वतःचा मॅन्युअल आहे, त्यांनी आपल्या हातातून लिहिलेला मॅन्युअल आहे. त्याच्यामध्ये हे जे रेड मार्क केलंय, रेड बॉक्स बनवले, त्या रेड बॉक्समध्ये असं लिहिलंय का ट्रेनिंग देताना जे प्रशिक्षण घ्यायला येतात इलेक्शनच्या अगोदर सरकारी कर्मचारी, त्याशिवाय जे वोटर्स आहेत त्यांची पण ट्रेनिंग होते. हे सगळे करताना हा जो बॉक्स आहे, ही जो व्हीव्हीपॅट आहे, त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे का त्याच्यावर डायरेक्ट हॅलोजन लाईट किंवा सूर्याचा प्रकाश नाही पडला पाहिजे. जर तसा लाईट त्याच्यामध्ये पडला तर हा एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल, असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. तर एक निर्जीव वस्तूला कसं माहीत पडणार का बाबा माझ्यावर लाईट पडते? आपल्याला आपण जे आहेत आपल्याला माहीत पडू शकतो, आपण सजीव आहे, पण तो निर्जीव आहे. तर त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागला आहे, तेव्हाच त्याला माहीत पडणार का त्याच्यावर लाईट पडते, आणि त्याप्रमाणेच तो आपोआप एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल, तो लाईटला घाबरतो. आता आपण अजून थोडेसे पुरावे बघू. हा इलेक्शन कमिशनचा जो मॅन्युअल होता त्याचे पुरावे घेतले. आता ही न्यूज आहे टाइम्स ऑफ इंडियाची, लाईट सेन्सिटिव्ह व्हीव्हीपॅट्स, म्हणजे लाईटला ते काय आहे, संवेदनशील आहे. आता लाईटला संवेदनशील कसा काय झाला बाबा व्हीव्हीपॅट? निर्जीव वस्तू, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही असं टाकलं असेल, आणि जे टाकलेलं गोष्ट असते ती दुसरी काहीच नसून फक्त आपला लाईट सेन्सर आहे. तर लाईट सेन्सर त्याच्यामध्ये आहे, आणि लाईट सेन्सर जर आहे नाही ते तर नक्की एक आहे, पण जर चोरीचा प्रोग्राम पण त्याच्यासोबत आहे तर अशा प्रकारे ही चोरी होऊ शकते. हे 2 प्रकार झाले, त्याशिवाय अजून प्रकार शक्य आहे, पण त्याचा डेमो आम्ही दाखवू शकत नाही. आणि त्याचे जे हार्डवेअर जर त्याच्यामध्ये असतील तर अजून प्रकारे चोरी होऊ शकते. तर ते आपण आता काय त्याच्यावर बोलत नाही.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.